नमस्कार. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेमध्ये काही खूप महत्त्वाचे नवीन बदल करण्यात आले आहेत. 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक नवीन शासन शुद्धीपत्रक आले आहे आणि त्यानुसार नेमके काय बदल झालेत आणि त्याचा आपल्या सर्वांवर काय परिणाम होणार आहे हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन कामकाजाविषयी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातल्या ताज्या अपडेट्सविषयी आणि शासन निर्णयांविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळेल. एवढंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांची माहितीसुद्धा दिली जाते. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: तलाठी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. म्हणूनच नियमित अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की या पाणंद रस्ते योजनेत नेमके कोणते नवीन बदल झाले आहेत. चला एक एक करून सगळ्या सुधारणा व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पण हे बदल समजून घेण्याआधी ते का करण्यात आले, यामागची पार्श्वभूमी काय आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, हे बदल काही अचानक झालेले नाहीत. नागपूरमध्ये एक राज्यस्तरीय कार्यशाळा झाली होती. त्यात काही मुद्दे समोर आले. शिवाय लोकप्रतिनिधींनी सुद्धा काही सूचना केल्या होत्या. या सगळ्या सूचनांच्या आधारावर योजनेची अंमलबजावणी अधिक सोपी आणि सुटसुटीत व्हावी यासाठी या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. चला आता वळूया पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बदलाकडे. हा बदल आहे योजनेची अंमलबजावणी आणि कामांना मंजुरी देण्याच्या अधिकारांशी संबंधित. कामांना वेग यावा यासाठी तांत्रिक मान्यता म्हणजे टेक्निकल सँक्शन देण्याच्या आर्थिक अधिकारांमध्ये आता स्पष्टता आणली आहे. हा एक खूपच महत्त्वाचा बदल म्हणायला हवा. आता इथे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आधीचा नियम कसा होता तर फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावलीनुसार असं म्हटलेलं होतं, म्हणजे थोडासा अस्पष्ट होता. पण आता नवीन सुधारणेनुसार अधिकार अगदी स्पष्ट केले आहेत. म्हणजे कसं तर 25 लाखांपर्यंतच्या कामांना उपविभागीय अभियंता आणि 25 लाखांच्या वरची जी कामं आहेत त्यांना कार्यकारी अभियंता तांत्रिक मान्यता देतील. यामुळे काय होणार तर निर्णय घेण्याची प्रक्रिया खूपच वेगवान होणार आहे. चला आता पुढच्या महत्त्वाच्या बदलाकडे जाऊया. हा बदल आहे कंत्राटदार निवड आणि त्यांना पैसे देण्याच्या पद्धतीबद्दल. आधी कसं व्हायचं तर 25 किलोमीटरच्या क्लस्टरसाठी एक मोठी निविदा प्रक्रिया म्हणजे टेंडर प्रोसेस राबवावी लागायची. पण आता ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. नवीन नियमाप्रमाणे जिल्हा स्तरावर पात्र कंत्राटदारांचं एक पॅनल तयार केलं जाईल आणि त्यातून थेट लॉटरी पद्धतीने कंत्राटदाराची निवड होईल. यामुळे वेळही वाचेल आणि प्रशासकीय कामाचा ताणही कमी होईल. पेमेंट म्हणजेच देयके देण्याच्या पद्धतीतही आता सुसूत्रता आणली आहे. आता पैसे 2 टप्प्यांमध्ये दिले जातील, उपअभियंता यांच्या सहीने, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळच्या शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र जोडल्यावर 80% रक्कम दिली जाईल. आणि उरलेली जी 20% रक्कम आहे ती कार्यकारी अभियंता यांनी काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतरच मिळेल. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर एकदम चोख नियंत्रण राहील. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि त्यात होणाऱ्या बदलांची अशीच सविस्तर आणि अचूक माहिती जर आपल्याला सर्वात आधी हवी असेल तर आपल्या तलाठी मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वाच्या शासन निर्णयांचं विश्लेषण आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहील. पुढचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी, विशेष करून आपल्या तलाठी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जमिनीचं दान आणि रस्त्याच्या दर्जाशी संबंधित नवीन नियम. तर हा मुद्दा नीट समजून घ्या. या योजनेसाठी शेतकरी जी जमीन स्वतःच्या इच्छेने दान करतात त्या नोंदणीकृत दानपत्रावर शासनाच्या वतीने सही करण्यासाठी आता संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपल्या तलाठी मित्रांना अधिकृत करण्यात आलं आहे. ही एक खूप मोठी आणि नवीन जबाबदारी आहे. आणि हो, गुणवत्तेबद्दल बोलायचं झाल्यास आता कोणतीही तडजोड नाही. रस्त्याच्या क्वालिटीसाठी कोर कटिंग तपासणी तर बंधनकारक आहेच, पण आता त्यात अजून एक लेव्हल वाढवली आहे. आता संबंधित जिल्ह्यातले कार्यकारी अभियंता म्हणजेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना स्वतः रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी लागेल. म्हणजे आता डबल चेकिंग होणार आहे. या मोठ्या बदलांव्यतिरिक्त या शुद्धीपत्रकात इतरही काही महत्त्वाचे नियम आणि स्पष्टीकरणं दिली आहेत. चला त्यावरही एक नजर टाकूया. बरं, हे काही छोटे पण तितकेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा,
कंत्राटदाराकडे मशिनरी स्वतःची असावी की भाड्याची याचा निर्णय आता जिल्हास्तरीय समिती घेईल. तसंच प्रति किलोमीटर 15 लाखांच्या मर्यादेत खडीकरण करायला पण परवानगी दिली आहे. रस्त्यासाठी लागणारा गाळ जवळच्या नदी-नाल्यांमधनं रॉयल्टी न भरता वापरता येणार आहे आणि अंदाजपत्रकात 2% आकस्मिक निधीची म्हणजे कंटिंजन्सी फंडाची तरतूदही केली आहे. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. तो म्हणजे सारांश. या सगळ्या बदलांमधून आपण नक्की काय लक्षात ठेवायला हवं? ह्या सगळ्या बदलांचा निष्कर्ष अगदी सोपा आहे. शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचं तर त्यांच्या कामांना आता लवकर मंजुरी मिळेल, रस्त्याची गुणवत्ता सुधारेल आणि जमीन दान करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. आणि तलाठी व इतर अधिकाऱ्यांसाठी काय तर त्यांना जमीन दानपत्रावर सही करण्याचा नवीन अधिकार मिळाला आहे. पैसे देण्याची पद्धत स्पष्ट झाली आहे आणि गुणवत्ता तपासणीची जबाबदारीसुद्धा वाढली आहे. आशा आहे की हे विश्लेषण आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयुक्त ठरलं असेल. भविष्यात येणाऱ्या अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांचं सविस्तर विश्लेषण सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल सुरू ठेवायला विसरू नका. आपला अमूल्य वेळ देऊन हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.